मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना 15 ऑगस्ट आज आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. अनेक आपल्या देशासाठी सैनिकांनी मोठे त्याग तयार केले आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आजचा दिवस आपल्या भारताचा स्वातंत्र्याचा दिवस आहे. अनेक वीरांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली. त्यांचे स्मरण करून आपण देशाची सेवा करण्याची शपथ घेऊया. स्वच्छता, शिस्त आणि एकता पाळूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मेरा नमस्कार. मेरा नाम श्री. आज 15 अगस्त है और हम सभी स्वतंत्रता दिवस मना रहे हैं. आज ही के दिन सन 1947 में हमारा देश अंग्रेजों की गुलामी से आज़ाद हुआ था. अपने देश से बहुत प्यार करते हैं तथा हमें भारतीय होने पर गर्व है. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आयुष इकडे. माझी विद्यार्थी आयुष. Respect our country. Let us promise to be good citizens and make India free, strong and beautiful. Very good. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रणिता आहे. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. याच दिवशी आपला भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला. त्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाले. आज आपण मोठ्या मानाने तिरंगा फडकवतो. स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. शेवटी एवढंच म्हणणे, किती आकर्षक झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मुक्त देहाला. तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्यास आला. जय हिंद, जय भारत. आज आपण भारताच्या 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळे मिळाले आहे. आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे, राष्ट्रीय ध्वजांचा सन्मान केला पाहिजे आणि प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. Good morning everyone, respected principal, teachers, parents and my dear friends. My name is Himanshu. Today I am very happy to speak of a word India about Independence Day. Every year we celebrate Independence Day on 15th August. On this day, Jai Hind, Jai Bharat. आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे मिळाले. आपण आपल्या देशात
अभ्यास करूया आणि चांगले नागरिक बनूया. आपण आपल्या देशाचा नेहमी सन्मान करूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद. व्हेरी गुड. सभी को मेरा नाम मयंक है. आज हमारा स्वतंत्रता दिवस मनाने के लिए एकत्रित हुए हैं. आज 15 अगस्त है. हर साल 15 अगस्त को हम आज़ादी का जश्न मनाते हैं. 1947 में इसी दिन भारत ने वर्षों की गुलामी के बाद आज़ादी हासिल की थी. यह सिर्फ एक दिन नहीं बल्कि बलिदान, संघर्ष और सपनों की कहानी है. महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, भगत सिंह और अनेक सैनिकों ने अपने प्राण की आहुति दी. तब जाकर हम भारत में सांस ले पा रहे हैं. आज हमारा कर्तव्य है कि देश के प्रति अपने कर्तव्य को समझे, अच्छे विद्यार्थी बने, समाज में सकारात्मक योगदान दे, देश को आगे ले जाए. जय हिंद, जय भारत. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is our national festival. On this day, in 1947, India got freedom from British rule. We remember our freedom fightings. On this day, in 1947, India got खूप आनंदात आहे. आपल्या देशाला स्वतंत्र मिळून खूप वर्ष झाले. हे स्वातंत्र्य गांधीजी, शिवाजीराव, भगतसिंग यांच्या त्यागाने मिळाले. आपण शाळेत दररोज जनगण म्हणतो ते आपल्या देशासाठीच. आपण सर्वांनी स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि प्रेम शिकवायला हवं. आपण सर्वांनी शाळेत मैत्री ठेवून सगळ्यांनी मदत करूया. आपण आपले महान शूरांचे आभार मानूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मुख्याध्यापक सर, शिक्षक वृंद, मान्यवर आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या शौर्यामुळे आणि बलिदानामुळे आपण आज स्वतंत्र भारतात आनंदाने जगत आहोत. आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे, तिरंग्याचा सन्मान केला पाहिजे, स्वच्छता, शिस्त, प्रामाणिकपणा, एकता या मूल्यांचे पालन केले पाहिजे. विद्यार्थी म्हणून आपण मन लावून अभ्यास करूया. देशाचे चांगले जबाबदार नागरिक बनूया. जय हिंद, जय भारत. शान है सर, हमेशा ऊंचा रखना, इसके जब तक दिल में जान है. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, आज सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. स्वतंत्रता दिवस हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है. इस दिन 15 अगस्त को हमारा देश अंग्रेजों से पूरी तरह आज़ाद हुआ. 15 अगस्त 1947 को हमारे देश को आज़ादी मिली. हमारे महान स्वतंत्रता सेनानियों ने आज़ादी के लिए अपनी जान तक कुर्बान कर दी. उन्होंने आज़ादी के लिए अपना सब कुछ न्यौछावर कर दिया. आज हमारा देश हर क्षेत्र में प्रगति की ओर अग्रसर है. हमारा देश हर दिन अलग क्षेत्र में एक नया अध्याय लिख रहा है. हमारी सैन्य ताकत इतनी अच्छी है कि दुनिया भर में इसकी मिसाल दी जाती है. स्वतंत्रता दिन हमारे एकता और अखंडता मजबूत रखने की प्रेरणा देता है. और इतना बोलकर मैं अपना भाषण समाप्त करती हूँ. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा प्रवेश करीत आहे. या महान देशाचा जन्म दोनदा झाला आहे. पहिल्यांदा विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्या 200 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर हा देश स्वतंत्र झाला. तेव्हा या देशाने काही महान माणसांना जन्म दिला आहे आणि त्या महान माणसांनी नंतर या देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला आहे. मित्रांनो, आजचा हा स्वातंत्र्य दिवस उजाडला कारण वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, राजगुरू असे हजारो क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली. सावरकर, साने गुरुजी असे कितीतरी नेत्यांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली. ज्ञात अज्ञात, पुरुष आणि महिलांनी, बालकांनी तुरुंगास भरला. कधी इंग्रजांचा वार झेलला तर कधी छातीवर गोळीबार झेलला. मित्रांनो, आजचा हा दिवस त्या राष्ट्रभक्तांचे स्मरण करण्याचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी
दिवस आहे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. धन्यवाद बेटा. पूर्ण का बाकीचे? आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्याला सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजी गुलामीतून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण त्या सर्व शूरवीरांना माझे सलाम करूया. 15 ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण आहे. मला माझे देश खूप आवडते.